ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय 12. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12. भक्तियोग. ज्ञानदेवांची 12व्या अध्यायाची प्रस्तावना भाग 5. सद्गुरुस्तवन ओवी 4. ज्ञानदेवांनी प्रथम उदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री गुरूंचे स्तवन केलं. त्यांची प्रसन्नतेने युक्त असलेली दृष्टी शिष्यावर पडली की शिष्याला संसार तापाची बाधा होत नाही. आता ही गोष्ट कशी घडून येते ते ज्ञानदेव वर्णन करून सांगत आहेत. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळीसी तू. हे प्रेमळ माते, भक्तांना योगाच्या सुखाचे भोग तुझ्यामुळे प्राप्त होतात व भक्तांची ते ब्रह्म मी आहे अशा स्वरूप सिद्धीची प्राप्ती होण्याची तू हौस पुरवतेस. ज्ञानदेव श्री गुरूंच्या कृपादृष्टीच्या सामर्थ्याचं वर्णन करत आहेत. श्री गुरूंच्या कृपादृष्टीमुळे साधकाची विषय विषापासून सुटका होते व त्यांच्या प्रसन्नतेमुळे साधकाला संसार दुःखाचे चटके सोसावे लागत नाहीत. साधक ही गोष्ट कशी साध्य करून घेऊ शकतो ते ज्ञानदेव या ओवीत सांगत आहेत की श्री गुरु आपल्या भक्तांना आपल्या प्रेमानेच योग सुखाचे सोहळे दाखवतात व त्यांचे सोहम सिद्धीचे लळे पूर्ण करतात. योग शब्द युज म्हणजे जोडणे या धातूपासून झालेला आहे. जीवाचा ब्रह्माशी संबंध जोडून देणे म्हणून योग म्हणजे जीव ब्रह्मैक्य. जीव ब्रह्मैक्य अनुभवणे हे साधकाचे ध्येय. केवळ स्वबळावर ते आपण प्राप्त करून घेऊ शकू असे साधक विरळच असतात. त्यांना यासाठी श्री गुरूंचं सहाय्य लागतंच. श्री गुरु ते त्याचे ध्येय गाठून देण्यासाठी कसे सहाय्यभूत होतात तर त्याचे सोहम सिद्धीचे लळे पुरवून. सोहम म्हणजे तोच मी आहे, म्हणजेच मी परब्रह्म स्वरूप आहे असं ज्ञान करून घेणं. ते जीव ब्रह्मैक्य अनुभवणं. ते जीव ब्रह्मैक्य अनुभवण्याची इच्छा श्री गुरुच पूर्ण करतात. ज्ञानदेव अमृतानुभवात मंगलाचरणाच्या श्लोकात म्हणतात की गुरुरित्याख्या लोके विद्या साक्षाधी शांकरी. शंकरांपासून प्रकट झालेली जी ब्रह्मविद्या तीच देह धारण करून या लोकांमध्ये गुरु या नावानं प्रकट होते. गुरु आणि ब्रह्मविद्या यांच्यात अद्वैत असतं व गुरु प्रसन्न झाले की गुरु शिष्यांचं ऐक्य होतं. त्यामुळे साहजिकच शिष्यालाही अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होतं. शिष्य शिवशक्ती यांचा ऐक्य जाणतो. शिवशक्ती ही एकरूप आहेत हे जाणणे हे नाथपंथाचे उद्दिष्ट आहे. योगाभ्यासाने प्राप्त होणारे सुख भक्तीच्या माध्यमातून गुरुदेव शिष्याला देतात. योग प्रक्रियांची त्याला यातायात करावी लागत नाही. तो योग त्याला भक्तीच्या माध्यमातूनच प्राप्त होतो. ज्ञानदेवांनी सद्गुरूंना स्नेहाळे म्हणजे हे प्रेमळ माते अशा विशेषणाने संबोधले आहे. माता जशी आपल्या अपत्याचं सर्वतोपरी हितच इच्छित असते त्याप्रमाणे सद्गुरू आपल्या शिष्याचे सर्व प्रकारे हितच इच्छित असतात, हितच करीत असतात. शिष्य त्यांच्या चरणी प्रेमभावाने समर्पित झालेला असतो. मग त्या शिष्याचे सर्व प्रकारे हित करण्याची जबाबदारी सद्गुरूंच्यावरच येऊन पडते. भक्त प्रेमरसात आकंठ बुडालेला असतो. अष्टसात्विक भाव त्याच्या ठिकाणी उफाळून येतात. तरी सर्वेंद्रियांच्या वृत्ती घेऊन आपुल्या हाती बुद्धी आत्मया मिळे एकांती प्रिया जैसी. असं ज्ञानदेवांनी त्या ऐक्याचं वर्णन केलेलं आहे. हे ऐक्य त्याला श्री गुरूने सांगितलेल्या मार्गावर वाटचाल केल्यामुळे प्राप्त होत असतं. ते कसं प्राप्त होतं ते ज्ञानदेवांनी 18व्या अध्यायात स्पष्ट केलेलं आहे. तरी गुरु दावी लिया वाटा, येऊनी विवेक तीर्थ तटा, धुवून या मळकटा बुद्धीचा तेणे. विवेक तीर्थावर येऊन शिष्य आपल्या बुद्धीचा मळ धुवून टाकतो. त्याने आपली बुद्धी निर्मळ केलेली असते. मग जे अज्ञानाचं ग्रहण लागलेलं असतं ते सुटतं आणि चंद्र जसा आपल्या प्रभेने परिपूर्ण व्हावा त्याप्रमाणे साधक परिपूर्णता अनुभवतो. देव व भक्त असा वेगळेपणा राहत नाही. असा एकात्मतेचा अनुभव गुरु शिष्याला प्राप्त करून देतात. मग सर्व काही शिवस्वरूप आहे, हरिमय आहे याचं भक्ताला ज्ञान होतं. स्वामी स्वरूपानंद एका अभंगात म्हणतात की वेदांती तो बोले सृष्टी मिथ्या ऐसे, भक्तातीची दिसे हरिरूप.
वेदांती ओळखे मिथ्या मायाभास, हरीचा विलास भक्त म्हणे. दोहींचा भावार्थ सारिखा तत्वता, एकची हरिसत्ता सर्व ठाई. भक्तची तो ज्ञानी, ज्ञानीची तो भक्त, जाणावा सिद्धांत स्वामी म्हणे. अशा प्रकारे भक्तीनेच साधक गुरुकृपेमुळे योग सुखाचा सोहळा अनुभवत असतो. कोणताही सोहळा पार पडत असताना त्यात आनंदाचा अतिरेक असतो. हा सुखाचा अतिरेक ज्ञानदेवांनी सोहळा या शब्दातून व्यक्त केलेला आहे. आणि हा योग सुखाचा आनंदातिरेक तुझेनी म्हणजे तुझ्याच म्हणजेच गुरुदेवांच्या सामर्थ्यानेच सेवका म्हणजे सेवकांना, त्यांच्या भक्तांना प्राप्त होतो. कारण सद्गुरू ही अत्यंत स्नेहाळ अशी माता आहे. ती गुरुमाऊली भक्तांची सोहमसिद्धीची आवड सांभाळते. सोहमसिद्धी म्हणजे तो मीच आहे असा जीवाला अनुभव येणं. उपनिषदांमध्ये ब्रह्मविद्या उपदेशिलेली आहे. ब्रह्म व आत्मा या दोन कल्पनांच्या भोवती उपनिषदातील तत्वज्ञान फिरतं. उपनिषदांनी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून ब्रह्म हे अंतिम तत्व मानले. विश्वाचे अंतिम सार दर्शवण्यास ब्रह्मन व प्राणिमात्रातील अंतिम शब्द दर्शवण्यास त्यांनी आत्मन या शब्दाचा उपयोग केला. ब्रह्मविद्या आणि त्याद्वारे आत्मज्ञान हा सर्व उपनिषदांचा प्रमुख विषय आहे. निसर्गातील व शरीरातील अनेक गोष्टी ब्रह्म मानल्या गेल्या. ओंकार, वायू, अन्न, प्राण, आनंद, विज्ञान, तप, मन, आकाश, सूर्य वगैरे गोष्टी ब्रह्मस्वरूप मानून त्यांच्या उपासनाही सांगितलेल्या आहेत. मुंडकोपनिषदात ओंकार हे धनुष्य, आत्मा हा शर आणि ब्रह्म हे त्याचं लक्ष असं रूपक केलेलं आहे. एतदेव अक्षरम ब्रह्म असं कठोपनिषदात म्हटलेलं आहे. तसंच कठोपनिषदात एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते असंही म्हटलेलं आहे. ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती असं मुंडकोपनिषद म्हणतं, तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं तैत्तरीय उपनिषदात सांगितलेलं आहे. असे असंख्य ब्रह्मविषयक उल्लेख उपनिषदात आलेले आहेत. आणि हे ब्रह्म जाणून घ्यायची विद्या ती पराविद्या असून इतर सर्व विद्या या अपराविद्या म्हणून गणलेल्या आहेत. अथ परायया तदक्षरम अधिगम्यते असं मुंडकोपनिषद म्हणतं. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे असंही मुंडकोपनिषदात म्हटलेलं आहे. त्या ब्रह्माचे ज्ञान करून घेतलं तर सर्व संशय नाहीसे होतात. सर्व कर्मांचं फळ देण्याचं सामर्थ्य क्षीण होतं असं वर्णन केलं गेलेलं आहे. उपनिषदातील 4 वाक्ये महत्वाची आहेत. अयम आत्मा ब्रह्म म्हणजे आत्मा ब्रह्मस्वरूप आहे असं बृहदारण्यकात म्हटलेलं आहे. त्यातच पुढे अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे असंही म्हटलेलं आहे. 3रं वाक्य आहे तत्वमसी तेच ब्रह्म तू आहेस हे छांदोग्य उपनिषदात आलेलं आहे. तर सर्वम खलु इदं ब्रह्म सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे असंही छांदोग्य उपनिषदात वाक्य आलेलं आहे. जीव आणि शिव हे ब्रह्मस्वरूप आहेत असं जीव ब्रह्मैक्याचं ज्ञान करून घेणं हे या विद्येचं अंतिम ध्येय आहे. हे ज्ञान सोहम या भजन सूत्राने प्राप्त होते. हे ज्ञान करून घेणं हे नाथपंथाचं ध्येय आहे. पण ते गुरूंच्या प्रेमदृष्टीमुळे भक्ताला प्राप्त होतं. अशा प्रकारे श्री गुरु त्या एकनिष्ठ भक्ताचे सोहम सिद्धीचे लाड पुरवतात. ज्ञानदेवांनी येथे लळे असे बहुवचन वापरलेले आहे. श्री गुरु आपल्या शिष्याचे मातेच्या ममतेने अनेक लाड पुरवतात. त्यांनी गुरुंना आईच्या ठिकाणी कल्पिलं आहे. आई आपल्या बाळाचे लाड करते. त्याला आवश्यक असणाऱ्या त्याच्या हिताच्या सर्व गोष्टी ती त्याने न मागताच त्याला पुरवते. हृदय एक झाले ये हृदयीचे ते हृदयी घातले द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुन. भगवान श्रीकृष्णांच्या उदाहरणातून ज्ञानदेवांनी श्री गुरु साधकाचे कसे ऐक्य घडवून आणतात ते सांगितलेले आहे. पुढे ज्ञानदेव हे लढे श्री गुरु कसं पुरवतात ते सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.